माऊलींचं एक दर्शन. आपण सर्व इथे आज माऊलींच्या चरणापाशी आपले मस्तक ठेवून आशीर्वाद घ्यायला आलो आहोत. कोणाचा माझ्याकडून कळत नकळत अपमान झाला असेल तर माफ करा, पण अहंकार किंवा मीपणा करू नका. माझं नाव श्री मुनगेकर, राहणार ठाणे, मुंबई. माझा एक छोटासा व्यवसाय आहे, त्यात मी समाधानी आणि आनंदी आहे. माझ्या मागे माऊलींचा आशीर्वाद आहे. माऊली माझ्यासाठी खूप काही आहेत, म्हणून मी माऊलीवर खूप काही लिखाण करतो आणि या लिखाणासाठी मला माऊली स्फूर्ती देतात आणि मी ते लिखाण करत जातो. आणि आज मी माऊलींच्या दर्शनाबाबत थोडक्यात सांगणार आहे. जर तुम्ही माऊलींच्या दर्शनासाठी आला असाल तर अहंकार किंवा मीपणा नको. जे काही मनातील राग किंवा काही असेल तर ते दूर ठेवा. फक्त तुम्ही माऊलींसमोर फक्त उभे राहा. ते तुमचं सर्व काही जाणतात. तुम्हाला साकडं पण घालायची वेळ आणू देत नाहीत. फक्त तुम्ही चांगले वागा. तुमची स्वप्न मनोकामना माऊली बरोबर सोडवतात. तुम्ही जर का लांबून हाक दिली तरी माऊली जवळ ती हात पोचते. यावरून आपण समजून जावं की माऊली आपल्या सोबत असते. माऊली ही तुमच्या आमच्यात आहेत, फक्त ओळखता आली पाहिजे. आपण एवढा खर्च करून माऊलींच्या दर्शनासाठी जातो. कधी कधी अफाट गर्दी असते, तेव्हा आपल्याला काय करावं समजत नाही. जर का तुम्हाला शेगावला जाऊन माऊलींचं दर्शन झालं नसेल तर घाबरून जाऊ नका. आपण ज्या शेगावच्या भूमीत पाय ठेवतो तिथेच आपलं दर्शन झालं म्हणून समजा. त्याचवेळी आपल्या शरीरात वेगळी ऊर्जा निर्माण होते. तिथे कार्यक्रम, भजन, कीर्तन, फुगडी, पालखी, टाळ या सर्व वातावरणामुळे तुम्हाला वेगळीच ऊर्जा मिळते. त्याच ऊर्जामुळे माऊलींचं दर्शन झाले असं होतं. त्यावेळी मंदिरात जायला मिळेलच असं नाही. फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवा आणि माऊलींचा चमत्कार पहा. मी परतीच्या वेळी निघाल तेव्हा तुमचा पाय शेगावमधून निघणार नाही. हा अनुभव खूप मोठा आहे आणि हा अनुभव तुम्हाला नक्कीच येणार, कारण माऊलींचं शेगाव म्हणजे स्वर्ग आहे आणि त्याची तुम्हाला जाण होईल. आपण इथे आलो की तहान भूक हरवून बसतो. या भूमीबाबत बोलावं तेवढं थोडंच आहे. अशी ही माझ्या माऊलींची भूमी. माऊलींचं दर्शन तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात पण मिळते. फक्त तिथे गेल्यावर प्रसाद घ्यायला विसरू नका. जी चव तुमच्या प्रसादाची असते ती चव आपल्या घरातील जेवणापेक्षा वेगळीच असते. नक्कीच तुम्ही प्रसादाचा स्वाद घ्या. जय गजानन माऊली. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय गजानन माऊली.